पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा आजच्या ठळक बातम्या 2 जून 2024 रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया। तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता। पुणे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीपूर्वी एसटी बसेस, पाणी, स्वच्छता, आरोग्य आदी नियोजन व्यवस्थे पंढरपुरात जाऊन आपण स्वतः आढावा घेणार असून वारकरी बांधवाची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही। मुख्यमंत्री म्हणून नाही तर पांडुरंगाचा सेवक म्हणून मी सेवा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वारकऱ्यांना सांगितलं। त्यानंतरची न्यूज बघा। या अनुषंगाने भंडारा जिल्हा वाहतूक शाखेने अल्पवयीन बाईक सवारांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केलेली आहे। या कारवाई दरम्यान शहरातून भरधाव बाईक चालवणाऱ्या 7 अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांच्या पालकांवर भंडारा पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई आता सातत्याने करण्यात येणार असून पालकांची त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे। त्यानंतरची न्यूज बघा। मराठा समाजासाठी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधकांना पडणारा असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सर्व 288 जागा लढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। त्यानंतरची न्यूज बघा। वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत सूचक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणाची 18 कार्यालय आणि कर्मचारी निवासामधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसवले आहेत। महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणाची कार्यालय आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची सूचना केलेली आहे। त्यानंतरची न्यूज बघा। तब्बल 79 दिवसांनी पुन्हा एकदा विठुरायाचं दर्शन चरण स्पर्श घेणार आहेत। रविवारी 2 जूनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांच्या विठुरायाचा चरण स्पर्श सुरू होणार आहे। विठुरायाच्या मंदिरात 700 वर्षापूर्वीचं रूप देण्याचं काम 15 मार्च पासून सुरू होते। गेले 1.5 महिना अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी 3.5 फूट लांब आणि 3.5 फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलेली आहे। त्यानंतरची न्यूज बघा। अहिल्यादेवीचे योगदान पाहता यापुढे त्यांचा उल्लेख अहिल्याबाई असा करण्याऐवजी अहिल्यादेवी असा करावा यासाठी शासन GR काढेल असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले। धनगर समाजाला आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असला तरीही धनगर समाजाला आदिवासी समाज बांधवाप्रमाणे सारे लाभ मिळतील। शिष्यवृत्ती, वसतिगृह अशा सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी योग्य स्पष्ट केलेले आहे। त्यानंतरची न्यूज बघा। देशात आज शनिवारी लोकसभा निवडणुकीत 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे। यानंतर देशातील जनतेला वेध लागले आहे ते 4 जूनचे, कारण 4 जूनला म्हणजेच मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। पण या निकालाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे बुधवारी 5 जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आलेले आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 5 जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला फेअरवेल डिनर देण्यात येणार आहे। नंतरची बातमी बघा। पर्यटकांसाठी खुश खबर। नवीन महाबळेश्वरांची होणार निर्मिती, आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजना होणार तयार। गडचिरोली क्राईम न्यूज। फूस लावून इसमाने मुलीला पळवले, तपासाचे चक्र फिरवत पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठले, आरोपी गजाआड। त्यानंतरची न्यूज बघा। पुणे शिरूरमध्ये पॉर्श अपघाताची पुनरावृत्ती, बाप शेजारी, पोलीस पाटलाच्या लेकीने दोघांना चिरडलं। त्यानंतरची न्यूज बघा। सहकार अधिकाऱ्यास लाच घेताना पकडलं रंगेहात, अवसायनातील संस्थेने नावासाठी मागितले 10,000। बनावट दाखले बनविणाऱ्या नाशिकमध्ये पर्दाफाश, आधार कार्ड, पॅन कार्ड हस्तगत दोघांना अटक। पुणे पॉर्श ऍक्सिडेंट, अल्पवयीन आरोपीसह दोन मित्रांच्या ब्लड टेस्टमध्ये ही फेरफार, नवीन माहिती आली समोर। त्यानंतरची न्यूज बघा। PF सदस्यांचे सदस्य प्रोफाईल अपडेट किंवा त्यांचं सुधारणा करण्यासाठी ऑनलाईन फायलिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर कार्यप्रणालीचा प्रारंभ। त्यानंतरची न्यूज बघा। केरळ नंतर तामिळनाडूतून मान्सून धडकला, पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मान्सून 10 जूनला महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता। सांगलीत नो माशाल ओनली विशाल, 3 पाटलांच्या लढतीत पक्ष विशाल पाटील बाजी मारण्याचा अंदाज। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। अशाच महाराष्ट्रातील बातम्या, योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।